जय हिंद जय महाराष्ट्र. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळेच शिवसेना या पक्षाचं वाटोळं झालं असा आरोप संजय राऊतांवरती होत असतो. त्यांच्या फालतूच्या बडबडीमुळे आज सुद्धा पक्षाला त्रास होतोय असा आरोप त्यांचे विरोधक करत असतात. फक्त विरोधकच नाही तर सामान्य जनमत सुद्धा असंच आहे. उबाटा पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा हे मान्य करायला तयार असतात. महत्वाचा मुद्दा काय? आज पहलगाम या ठिकाणी आतंकवादी हल्ला झाला. आपल्या देशातले 27 निष्पाप जीव मारले गेले. संपूर्ण देशभरातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत, निषेध व्यक्त केला जातो. आणि आपल्या महाराष्ट्राचा ठाकरे ब्रँड उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांच्या परिवाराला घेऊन बाहेर मज्जा करायला दुसऱ्या देशामध्ये फिरायला गेले आणि त्यांनी ठेवलेलं आहे त्यांच्या पक्षाच्या भूमिका मांडण्यासाठी मुख्य प्रवक्त्यांना. उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी काही असे वक्तव्य केले आहेत पहलगाम या ठिकाणी जो आतंकवादी हल्ला झालाय त्या संबंधी की त्यांचं नुकसान पक्षाला नक्कीच होऊ शकतं आणि झालंही असे. खऱ्या अर्थानं या सर्व राजकारण्यांना संजय राऊत यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतले पाहिजे. संजय राऊत यांनी किती छान प्रतिक्रिया दिली आहेत बघा. हाँ, 2-4 मस्जिद तोड़ देंगे और क्या कर सकते ये लोग? वापस हिंदू मुसलमान करेंगे और ये लोग क्या कर सकते हैं? करारा जवाब का मतलब क्या है? एक झुट्टा सर्जिकल स्ट्राइक करेंगे और राजनीति करेंगे. बिहार का चुनाव आ रहा है भाई, ये जो है जो हुआ है उसके लिए पूरी तरह से सरकार जिम्मेदार है, गृह मंत्री जिम्मेदार है. ये कोई मेहरबानी नहीं करे करारा जवाब देंगे. क्या करारा जवाब देंगे? आप जाकर देखिए कैसा आक्रोश चल रहा है घर घर में. मान्य करू आपण, हा संजय राऊतांचा विचार असेल, त्यांच्या उबाटाचा विचार असेल, पण आपल्या देशावरती हल्ला झाल्यानंतर लगेच तुम्ही काय प्रतिक्रिया देताय हे महत्वाचं आहे. कारण यावरून तुमच्या पक्षाला जज केलं जातं. मला सांगा, आज संजय राऊत सांगतायत की मशिदी पाडा वगैरे वगैरे, पण खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे हे संजय राऊत म्हणा, शिवसैनिक म्हणा, गर्वानं सांगतात बाळासाहेबांच्या आदेशावरून माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली. बाबरी पाडलीचा दाखला देणारे शिवसैनिक, गर्वाने सांगणारे आम्ही बाबरी पाडली म्हणणारे, अशा टाईपचे वक्तव्य करणं त्यांना शोभा देतं का? संजय राऊत खरोखर शिवसैनिक म्हणा किंवा एक हिंदूच उरलेत का, हाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण अशा घटनेमध्ये जेव्हा हा सगळा प्रकार झाला तेव्हा पहिल्यांदा आवाज उठवला ते म्हणजे ओवेसीनं. मान्य करतो मी, ओवेसीचं कौतुक करतं. का? कारण त्यानं हिंदू मुस्लिम वाद निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहेत. आणि आज आमचेच राजकारणी ज्यांचं आम्ही पाठराखण केलं तेच आमच्या पाठीत खंजीर खुपसायला तयार झाले. संजय राऊतांचं वक्तव्य नीट बघा. संजय राऊतांचं म्हणणं आहे अमित शहांनी राजीनामा द्यावा. सध्याच्या घडीला अमित शहा यांच्या एवढा चांगला म्हणा गृहमंत्री हिंदुस्थानाला नाही, किंवा त्यांच्याऐवजी कोणता पर्याय आहे का संजय राऊतांनी सांगावं. आता आहे म्हणा, संजय राऊत स्वतः सांगतील की मी गृहमंत्री होतो आणि उद्धव ठाकरे यांना भावी पंतप्रधान बनवा, पण हे शक्य नाही. इथं लोकांच्या मतानुसार ठरवलं जातं ते सर्व. उगीच कोणीही काही बनू शकत नाही. महत्वाचा मुद्दा काय ना, एक लक्षात घ्या तुम्ही, संजय राऊतांमुळे खरोखर पक्षाचं नुकसान झालंय आणि यापुढेही होणार आहे हे स्पष्ट आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर. बाबरी मशिदी पाडा, आणखीन 2 तैल, तुम्ही आणखीन काय करू शकता असे वक्तव्य करणं संजय राऊतांना जेव्हा आपल्या देशावरती आतंकवादी हल्ला होतो, निष्पाप जीव मारले जातात, सर्वजण संवेदना व्यक्त करतायत आणि हे महाशय हुशार राजकारणी अशा टाईपचे वक्तव्य करतात. तुमचं मत काय याबद्दल खाली कमेंट करून कळवा. खरोखर संजय राऊत शिवसेना पक्षाचं जे जहाज आहे उबाटाचं सध्याचं, ते बुडवणार का? याबद्दल तुमचं मत काय?